दिवाळीची सुट्टी म्हणजे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठीच अगदी हक्काची सुट्टी असते. छानपैकी फराळांचा आस्वाद घेत नातेवाईकांच्या गाठीभेटी होत असतात आणि मस्त रिलॅक्स मूडमध्ये या सुट्ट्या आपण एन्जॉय करत असतो. पण याला बहुतेक वेळा अपवाद असतात ते अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांचा या काळामध्ये थोडासा थोडासा द्विधा म्हणा किंवा एक संभ्रमात टाकणारा प्रसंगाचा चाललेला असतो. त्यांचा मानसिक स्थिती तशी असते. याचं कारण असं असतं, दिवाळीनंतर लगेचच त्यांच्या एक्झाम सुरू होणार असतात. त्यामुळे हा जो प्रिपरेशन लिव्हचा पिरियड असतो, हा कालावधी दिवाळीची सुट्टी जी आहे ती त्यांच्यासाठी खास प्रिपरेशन लिव्ह असते. अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेली सुट्टी असते. पण घरामध्ये आजूबाजूला असं वातावरण असतं की खरंच एकाग्रता साधून अभ्यास करणं थोडंसं कठीणच असतं. आणि विशेषतः शहरांमध्ये जिथं ध्वनी प्रदूषण असतं किंवा जागेची टंचाई असते, कमतरता असते, अशा वेळी एकाग्रता साधणं खरंच कठीण असतं. आताच्या काळामध्ये शहरामध्ये म्हणा किंवा इतरत्रही थोडीशी अभ्यास करताना लक्षपूर्वक सणासुदीच्या काळामध्ये असणं आवश्यक असतं. बाहेर फटाक्यांचे आवाज असतात. असो तर असं होतं की या बऱ्याचदा यावेळी अभ्यास साधणं आणि एकाग्रता, इंजिनिअरिंगसाठी रेफरन्स बुक्स मोठमोठी असतात, ती कशा पद्धतीने अभ्यासावी या सगळ्या दृष्टीने आज आपण माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक विजय नवले यांना. नमस्कार सर. हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्राध्यापक विजय नवले हे स्वतः बी प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. एम ए इतिहास तसंच बॅचलर ऑफ जर्नलिझमची पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. एम ए प्रोडक्शनचा सध्या त्यांचा अभ्यास चालू आहे. पुण्यामध्ये डिस्ट्रिक्ट असोसिएशन कॉलेजमध्ये हडपसर इथं प्रशिक्षण अधिकारी म्हणून ते काम करतात. करिअर आणि अभ्यास कौशल्य या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची 6 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी खास छोटी पुस्तकं आहेत. तसंच पीएल मॅनेजमेंटसाठी त्यांची पुस्तकं आहेत. त्याचबरोबर या सगळ्याविषयी माहिती देण्यासाठी त्यांची विविध व्याख्यानं आणि लेखमालाही प्रसिद्ध होत असतात. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुकांकडे विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही दृष्टिकोनातून ते स्वतः बघतात आणि त्याचमुळे त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. विद्यार्थी आणि पालकांना एकच विनंती आहे. आजचा आपला विषय आहे इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांसाठीची अभ्यास कौशल्य. एकच विनंती आहे, त्याच दृष्टिकोनातून आपले प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक कृपया टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022. चर्चेला सुरुवात करूया. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यास कौशल्य. सर, सगळ्यात पहिल्यांदा असा मुद्दा येतो की पीएलची जी सुट्टी असते, प्रिपरेशन लिव्हची सुट्टी जी असते, मगाशी मी म्हटलं तसं दिवाळीचा कालावधी असतो, मग थोडासा मूडही वेगळा असतो, पण कमीत कमी किती तास अभ्यास करणं, एकाग्रता साधणं आवश्यक आहे? एक आहे की पहिल्या सेमिस्टरची जी पीएल असते ती दिवाळीच्या अगदी तो मुहूर्त साधून येते, आणि दुसऱ्या सेमिस्टरची जी पीएल असते ती सोकॉल्ड उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्यांना लागलेल्या आहेत, आणि त्यावेळेस इंजिनिअरिंगची मुलं मुली अभ्यासामध्ये वेगळं असतात. बेसिकली मला असं वाटतं की कदाचित हे जाणून पुजून तर करत नाहीत ना, की तुमची मेंटॅलिटी जी आहे किंवा तुमचं एक मानसिकता चेक करण्यासाठी इंजिनियर म्हणून काम करताना तुम्ही तुमचं मन सुद्धा पक्क असलं पाहिजे. या सगळ्या प्रलोभनांना बळी न पडता तुम्ही तुमचा अभ्यास नेमकेपणाने करताय अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी तर नाही ना, असं मला एक विनोदाने असं वाटतं की कदाचित असं असावं. खरंच या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यावेळेस मजा करायची, ज्यावेळेस खूप आनंदाचं बागडायचं, अशा वेळेसच अभ्यास करावा लागतो, आणि ते खरं वास्तव आहे. जे विद्यार्थी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात त्यांनाच पुढचं जे यश असतं हे मिळू शकतं. बऱ्याचदा असं होतं की जे पहिले 3 महिने असतात सेमिस्टरचे, त्यामध्ये विद्यार्थी अभ्यास करू करू म्हणतो, परंतु अभ्यास त्याचा होत नसतो. कॉलेज असतं आणि कॉलेजमधलं सबमिशन या कामामध्ये तो अडकून जातो. खरं तर ज्ञानप्राप्ती जर अपेक्षित असेल तर मी म्हणेल की त्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. मगाशी तुम्ही जे म्हटलं की रेफरन्स बुक्स, त्या रेफरन्स बुक्सचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. परंतु असं झालं नाही तर मग प्रिपरेशन लिव्ह जी आहे की सबमिशन नंतर चालू होते, आणि सबमिशन लिव्ह आणि ती जी एक्झामिनेशन असते त्याच्यामधला हा अगदी 20-22 दिवसांचाच कालावधी असतो. त्यामुळे एकूण 5 विषय आणि 20-22 दिवस हे मॅनेज करण्यासाठी या विद्यार्थ्यांना मी तर म्हणेल की अभ्यास संपेस तोपर्यंत अभ्यास करावा लागतो. म्हणजे ते तासांच्या भाषेत आपण नाही बोलू शकत. काही लोकांना ती रात्रीचा दिवस करावा लागतो, काही मंडळी सकाळी लवकर उठून अभ्यास करतात, काही 2-2:30 पर्यंत रात्री जागून अभ्यास करतात.
मुळात खूप अभ्यास करावा असा नियम नाहीये, परंतु विषय तो आहे तो संपला पाहिजे, त्या सेक्शनचा अभ्यास पूर्ण व्हायला हवा आणि या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्याचं टाइम टेबल करावं लागतं. मी असं म्हणलं की विद्यार्थ्यांनी त्याला जे जमल त्या पद्धतीने टाइम टेबल करावं. बऱ्याचदा पालकांचाच एक रेटा असतो की अमुक अमुक लवकर सकाळी उठून अभ्यास करतो, तर तू सकाळी लवकर उठ. मला माझा अनुभव असा आठवतो की सकाळी होत नाही अभ्यास. माझी जर मेंटॅलिटी सकाळी अभ्यास करण्याची नसेल तर मग मी कदाचित संध्याकाळी अभ्यास करू शकतो. मग रात्री 1, 1:30, 12 काय माझी जी सोयीस्कर टाइम असेल, म्हणजे ज्याला आपण मोस्ट इफेक्टिव्ह टाइम म्हणू, त्यावेळेस तो विद्यार्थी अभ्यास करू शकतो. त्यामुळं तो सकाळीच करायचा का संध्याकाळी रात्री जागून करायचा हा त्याच्या सोयीस्करनुसार वेळेनुसार त्याने करावा. मी तर म्हणेल की अभ्यासाचा एक खूप चांगला नियम आम्ही शोधून काढलाय, तो म्हणजे झोप आली की झोपणे. झोपणे याचा अर्थ असा की विश्रांती. कारण तुम्ही सतत अभ्यास करत असता आणि त्यावेळेस एक विश्रांतीचा एक जर 15 मिनिटाची विश्रांती हवी असेल तर ती 15 मिनिटाची विश्रांती अगदी जाणीवपूर्वक घ्या, त्याच्यानंतर फ्रेश व्हाने अभ्यासाला लागेल. असे अभ्यास करणारी जी मंडळी आहेत की जी पीएल मध्ये बाकीच्या सगळ्या प्रलोभनांना बळी न पडता अशा पद्धतीने अभ्यास करतात, तेव्हा पीएल मध्ये कधीच आनंदाचं वातावरण कधीच नसतं. ज्यावेळेस शेवटचा पेपर संपतो त्यावेळेस तो विद्यार्थी सुटकेचा श्वास सोडतो. त्यामुळे नापास होणारा विद्यार्थी त्यापासून ते टॉपर येणार, म्हणजे जो पहिला नंबर ज्याचा येणार आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांना हे पीएलचा जो कालखंड असतो हा अतिशय जिकिरीचा असतो. परंतु त्याच्यामध्ये जर नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की ते तासांच्या भाषेत मोजण्यापेक्षा तो त्या विषयाच्या डेप्थनुसार किंवा सोपेपणानुसार जर तो वेळ अलॉट करू शकला तर ते निश्चित यश मिळू शकतं. अर्थात हे हार्डवर्क खूप आहे. जे लोक पीएल मधून गेलेले आहेत त्या लोकांना याचा अनुभव चांगल्या पद्धतीने. याविषयी आपण आज बोलूयाच. आणि तुम्ही आत्ताच म्हणाला पीएलसी जो हा पिरियड आहे हा खूप जिकरीचा असतो. त्याच अनुषंगाने प्रश्न आलेला आहे. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलू इच्छितात. हॅलो प्रमोद, बोला. नमस्कार. मला एक सांगा, आपण आपली प्रोडक्ट आणि मला एक असं 2 प्रश्न विचारते की बॅचलर ऑफ जर्नलिझम या कोर्सचा म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्राशी किती संबंध असा उपयोग होऊ शकतो हा एक आहे. आणि इंजिनिअरिंगचा पण स्टडी करताना मी सुद्धा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पण जुना आहे पॉलिटेक्निकचा, तर आता इंजिनिअरिंगचं काम करताना त्याचा सेल्फ नोट्स काढल्या आपण तर त्याचा उपयोग होतो किंवा इतर टेक्स्ट वरून त्या प्रमाणे सेल्फ नोट्स चांगले असतात किंवा जर्नलिझमचा कितपत उपयोग होतो या क्षेत्रात. धन्यवाद. धन्यवाद. आपला प्रश्न पोहोचलेला आहे. कुठल्याही शिक्षणाचा कुठल्या शिक्षणाला उपयोग होत असतो हे मी स्वानुभवातून सांगतो. कारण तुमच्या त्या सपोर्टिंग म्हणजे नॉलेजला सपोर्ट असा मिळत असतो. अर्थात जर्नलिझम आणि इंजिनिअरिंग खूप जवळचं नाही, तरी सुद्धा जर इंटरेस्ट असेल तर आपण ते साईड बाय साईड किंवा नंतर शिक्षण घेऊ शकतो. अर्थात ते मी इंजिनिअरिंग नंतर पूर्ण केलं. आणि इंटरेस्ट जर असेल तर विद्यार्थी अशा प्रकारचं ऍडिशनल एज्युकेशन घेत असतात. त्यातलं ते एमबीएस करू शकतात, बीबीएम करू शकतात, त्यांच्या सोयीनुसार या पद्धतीचे ते कोर्स करू शकतात. दुसरा जो प्रश्न आहे सेल्फ नोट्स, मी तर असं म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्सेंटेज मध्ये 7 ते 8% कमीत कमी 7-8% फरक पाडायचा असेल आणि पॉझिटिव्हली जर पर्सेंटेज वाढवायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हमखास सेल्फ नोट्स कडे वळावं. सेल्फ नोट्स म्हणजे हा एक यशस्वी होण्याचा एक राजमार्ग आहे. लेखनाची परीक्षा असते आणि विद्यार्थी सगळे वाचन करत असतात आणि ज्यावेळेस पहिला पेपर असतो त्यावेळेस त्यांना तो मग लिहिण्याचा वेग आवडत म्हणजे तो कंट्रोल होत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचे काही प्रश्न लिहायचे राहून जातात. नोट्स काढल्यानंतर आकलन चांगलं होतं. कॉन्सन्ट्रेशनचा प्रश्न निकालात निघतो कारण तुम्ही त्याच्यात खूप लक्ष घालून त्या नोट्स काढत असता आणि अनेकविध अशा पद्धतीचे फायदे असल्यामुळं नोट्स काढणं हे खूपच फायद्याचं होतं. त्याने अभ्यास जोरातही होतो, त्याला डेप्थ येते आणि प्रश्न पत्रिका सोडवताना उत्तरपत्रिका लिहिताना आपण त्याच पद्धतीने उत्तर लिहितो. तपासणाऱ्याला तर सोपं जातं आणि तपासणारा जर खुश असेल तर आपणही खुश होतो कारण ते चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात. 3 तासात आपण जो पेपर लिहितो तो दुर्दैवाने किंवा सुदैवाने आपण याच्यात हे करू शकत नाही कारण 4-5 मिनिटांमध्ये तो पेपर तपासला जातो. म्हणजे मला असं वाटतं की अगदी तो मुद्देसूद लिहिला असेल तर त्या पद्धतीने त्याचं तपासताना ते मुद्दे कळतात परीक्षकाला आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळतात. पण बऱ्याच वेळा एसे टाईप आपण उत्तर लिहिली तर ते त्रासदायक होऊ शकतात आणि आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरं चांगल्या पद्धतीने मुद्देसूद लिहिता यायची असतील तर आपण आधी नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स काढल्यानंतर जे अवघड वाटणारा जो पार्ट आहे अगदी तो सोपा वाटायला लागतो. तेव्हा मला असं वाटतं की नोट्स काढणं हे खूपच चांगलं हे आहे. परंतु हे पीएल मध्ये चालू केल्यानंतर कदाचित वेळ पुरण्याची शक्यता कमी वाटते. ते जर आधीपासून चालू केलं आपण तर ते उपयुक्त होईल. ज्ञानप्राप्ती आणि गुणप्राप्ती या दोन्ही गोष्टींसाठी नोट्स काढणं हे खूप अतिशय उपयुक्त असेल. वा, हे खूप तुम्ही छान सांगितलं की 3-4 मिनिटांमध्ये तपासला जाणारा पेपर हा विश्लेषणात्मक जातो. तर आपण खूप लिहिलेलं असतं ते कळण्यासाठी पॉइंट आउट करणं फार महत्वाचं असतं. या दृष्टीने आपण आणखी चर्चा करणार आहोतच. मंडळी, बघत राहा आजचा हॅलो सखीचा विशेष भाग अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांसाठी अभ्यास कौशल्य या दृष्टिकोनातनं. पण तत्पूर्वी आपण घेतोय थोडीशी विश्रांती. बघत राहा प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी सह्याद्री वाहिनी.